आजची वारी निघाली आहे भजनाकडे. आम्हाला माहित झालं की आमच्या गावापाशी वाठोडा शुक्लेश्वरमध्ये चालू आहे तालुक्य स्तरावर भजन स्पर्धा. सिरियसली तुम्हाला असं वाटते की माया गावच्या बाया हा मोका सोडणार म्हणून? त्यानं कापसर दिले म्हटलं याचा एका दिवसाचा रोज पाडून म्हटलं भजन म्हणायला गेले भजना स्पर्धेत. आता देवासमोर पैशाची कायच किंमत राजे हो. तर हा प्रोग्राम आयोजित करणाऱ्या आपल्या यशोमतीताई ठाकूर, ज्या व्यक्तीला मातीची किंमत समजते ना तो व्यक्ती वेगळाच असतो, तो ओळखालाच येतो. आणि या चिमुकल्यांचं भजन ऐकून तर भक्तीत मन तल्लीन झालं म्हटलं. तर ज्यांची मी फॅन झाली होती त्यांच्या संग एक सेल्फी तर बनते ना भाऊ. आपल्या चिमुकल्या मित्रांसोबत सोन्यासारख्या आठवणी जपल्या. जेवढं मोठं व्यक्तिमत्व असते ना तेवढाच माणूस साधा असतो ना. मला राजकारण समजते ना राजकारणाची भाषा समजते म्हटलं, पण मला एक गोष्ट समजते जी आहे माणुसकी, आणि ती या व्यक्तीमधून खळखळत दिसत होती. आता किती म्हटलं तर मामी तर नात्यात तर फरक राहतेच ना भाऊ. एक वेळ स्टेज भेटलं की कोणताही कलाकार न थांबता आपली कला प्रस्तुत करतो. कलेच्या आस्वादासोबत जेवणाचा पण आस्वाद मिळाला म्हटलं मित्रांनो. मला तर बर्फी लय आवडली होती, बाकी काही असो. जेवण तर अप्रतिम झालं होतं. बाकी जेवढा महिलांचा सहभाग होता तेवढाच पुरुषांचा पण होता. माया गाव वाठोडून फक्त 5 किलोमीटर आहे आणि आमचा नंबर होता सर्वात शेवट. त्यांचं म्हणणं असं होतं की गाव जवळ आहे तर कधी जाता येते, काय लवकर नंबर लावा लागते. तर झाली मग एंट्री मागावच्या वाघिणीची. मी तर फक्त तिथं भजनाचा ब्लॉग घेत होती, पण तिथं गेल्यावर एक वेगळा अनुभव मिळाला की प्रत्येकामध्ये टॅलेंट असते, ते छोट्या स्तरावर का असो ना. माया गावचं भजन झाल्याबरोबर मी घराच्या रस्त्यानं निघाली भाऊ, कारण माझ्या डोकं झालं होतं की मी की भजनात बसत नाही.